ओम श्री गजानन. नमस्कार, मी निलिमा तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आम्ही चाललो आहे गावी. आता 2-3 दिवस सुट्टी आहे, त्यामुळे गावी काम पण आहे, त्यासाठी निघालो आहे. तर इकडे जे आहे ते आमची तयारी चालू आहे. बॅगा वगैरे भरलेल्या आहेत आणि आता निघालो आहे. त्यानंतर आता सकाळची वेळ आहे. साधारण आम्ही 6 वाजता निघणार होतो, पण उशीर झाला, त्यामुळे आवरावर करायला साधारण आता वाजले आहेत 7. तर 7 वाजता आम्ही निघालो आहे कल्याणवरून आणि आता आम्ही गावी चाललो आहे. आमचं जे मूळ गाव आहे कुंबळे तिकडे. त्यानंतर मग आम्ही दापोलीला जाणार आहोत आणि त्यानंतर मंडणगडला 1 दिवस राहणार आहोत आणि परत रिटर्न मुंबईला येणार आहोत. तर असा प्लॅन आहे जायचा. तर निघालो आहे आम्ही 2-3 दिवसासाठी आणि बघा पुढच्या क्लिप ज्या आहेत त्या मी ॲड केल्या, जी गेलेलो. तर सकाळी लवकर उठल्यानंतर प्रवासाचा थोडासा त्रास होतो, त्यामुळे बाळाचं लक्ष विचलित करण्यासाठी आमचं सकाळी जर गाडी निघणार असं असं काही चालू असतं. स्कूल अच्छा नहीं लगता क्योंकि वहाँ से अभी तक कोई डिसिप्लिन नहीं था, लेकिन स्कूल से आपका डिसिप्लिन शुरू होता है. तो बच्चा तो स्कूल नहीं जाना चाहता, तो कई बार आप तर कल्याणलाच जाताना एक पेट्रोल पंप लागतो, तिथे आम्ही पेट्रोल भरून घेतलं. तर इथे सगळ्या मोस्टली ज्या कामं करत होत्या त्या सगळ्या मुलीच होत्या. तर इथे बघा या काउंटरवरती, तिकडच्या दुसऱ्या काउंटरवरती पण मुलगीच होती. तर हे बघून भारी वाटत होतं. तर थोड्या वेळाने ब्रेकसाठी आम्ही जरा अन्नाळ्याच्या पुढे जे समर्थ कृपा हॉटेल लागतं, म्हणजे पालीला एक जाणारा रस्ता आणि तिथेच कॉर्नरवरती, तिथे नेहमी ब्रेक घेतो. तर इथे वडापाव आणि छानपैकी गरम गरम भजी होते सकाळी काढलेले, चांगले खाल्ले. त्यानंतर जाताना खूप ट्रॅफिक लागलं, त्यामुळे आम्ही तळेगाव मार्गे गेलो. तळेगावला माझी सासऱ्यांची मावशी पण राहते, तर त्या गावी गेलो होतो. मग त्यांचे जे मावस भाऊ आहेत ते तळेगावची जी देवी आहे चंडिका माता मंदिर, तिथे घेऊन गेले. मग तिथे थोडा वेळ आम्ही बसलो आणि त्यानंतर तो एरिया वगैरे पाहिला. आणि हे मंदिर खूप छान आहे आणि चंडिका मातेच्या मंदिरामध्ये पहिल्यांदाच आले. एक मंदिर दाभोळला पण आहे. ग्रामदेवी चंडिका माता पावलांकडे जाणारा रस्ता इकडे आहे. त्यानंतर माझ्या सासऱ्यांचे जे मावस भाऊ आहेत ते आम्हाला इकडे घेऊन आले. तर कॅमेरामध्ये ते कम्फर्टेबल असेल ते माहीत नाही, त्यामुळे मी छोटीशी क्लिप इथे ॲड केली. तर ही ती पावलं आहेत चंडिका मातेची, जी इथे आहेत. असं म्हणतात की गडावरून त्यांनी पाऊल इकडे ठेवलं होतं. तर इथे हे पावसाळ्यात पूर्ण पाण्याने भरत असेल. नाही, ते नाही भरत. नाही भरत, भारी असं ओलसर राहतो. हा, बाजूने पाणी जातं, त्याचं पाणी नाही भरत. नाही. हां, बरोबर. त्यानंतर माणगाव आणि तो रस्ता आम्हाला लागला नाही. आम्ही डायरेक्ट वळणाच्या रस्ता, म्हणजे आंबेच्या पलीकडे जो घाट रस्ता आहे त्या घाट रस्त्याच्या मधूनच बाहेर पडलो. आणि खूप जास्त ट्रॅफिक होतं, त्यामुळे ट्रॅफिकचा त्रास तसं जाणवलं नाही, पण थोडंसं टाईम मात्र वाढला. दुपारची ऊन वगैरे खूप जास्त होतं. आणि त्यानंतर मग आम्ही जवळजवळ दुपारी 1:30-2 वाजता आंबेच्या इकडे पोचलो. सकाळी साधारण 7 वाजता निघालो होतो. आणि हा जो आहे तो आंबेचा पूल आपल्याला नेहमी लागतो. तो हा पूल क्रॉस केल्याशिवाय असं वाटत नाही की आपण गावी चाललो आहे. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा वाटत होतं की आम्हाला पूल लागतो की नाही, पण त्यानंतर मग पूल आल्यानंतर खूप बरं वाटत होतं. लाटा शांत आहे आता. आम्ही ह्याच्या खालून, या पुलाच्या खालून जायचो, लॉन्च महाप्रची. त्यानंतर हॉटेल विसावा आहे मंडणगडमध्ये, तिथे आलो. तिथे कॉफी वगैरे प्यायली, फ्रेश झालो आणि त्यानंतर मग पुढे गेलो. हे हॉटेल जे आहे ते खूप जुनं हॉटेल आहे, म्हणजे लहानपणापासून आम्ही बघत आहोत. त्यानंतर साधारण 2-2:30 वाजता आम्ही घरी पोचलो. आणि त्या घरी आल्यानंतर पहिल्यांदा मी परसवामध्ये जाते. परसवामध्ये खूप भारी वाटतं, खूप शांत वातावरण असतं, झाडं असतात. त्यानंतर संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे भारी वाटत होतं. इधर दिख रहा है अभी. गंगा आरती यूपी साईडला कुठे गंगा? यूपीलाच आहे ना, वाराणसी.
त्यानंतर मग आम्हाला दापोलीला जायचं होतं, त्यामुळे आम्ही सकाळी निघालो आणि त्या समुद्रावरती पण जायचं होतं. ही आहे माझी भाची अदू. तर आम्ही समुद्रावरती चाललो. इकडे आहे आई, तिकडे सासूबाई आहेत. तर आम्ही सगळेजण आता जवळच असलेल्या समुद्रावरती जाणार आहोत फेरफटका मारायला. कोण आपण नाही, तुम्ही लहान होतात तेव्हा कधी? सौरभ बिवरभ हा, गाडीत भांडणं झाली गणपतीपुळे. ती. गणपतीपुळ्याला गेलेलो तेव्हा. अगं आई, आता गणपती तुझं मंदिर कसलं भारी भारी बांधलंय माहितीये. माईला जवळ तिकडं, कसं काय? माईला तिकडंच दिलेली नाही. रत्नागिरीला. हा, संगमेश्वर तिकडं जवळ आहे रत्नागिरी तिथनं. हा. काय बनवलं? पटपट पटापट आणि काय? पटापट झटपट पटापट झट बनवली. हा, झटपट पटापट पटपट पटापट झटपट पटापट पटापट झट बनवली. आता सूर्यास्त झाल्यावर जरा सावली येईल ना, तेव्हा बरं वाटेल जरा. हा, हाय ना अदू? तुम्ही कसं बघ? झटपट पटापट पटपट पटापट पटपट झटपट पटापट कोणत्याने येतं का? झटपट पटापट हा, झालं. पटापट आईकडे बघ. ए ते बसतात हा, दाबू नको. थांब, ब्रेक वगैरे लक्षात घ्या. ते लोक येतील तोपर्यंत ते कुठे? तर संध्याकाळी 5-6 वाजता आम्ही समुद्रावरती पोचलो आणि सूर्यास्त 6:30 वाजता होणार होता. तर सूर्यास्त बघायचा होता, त्यामुळे लवकर आलो होतो. आणि थोडंसं मे महिन्याचे दिवस होते, त्यामुळे वाळू गरम वगैरे होती. पण सूर्यास्तानंतर मग थोडी थंड हवा आणि छान वाटायला लागलं होतं. तर इथे हा जो बीच आहे तो कर्देचा बीच आहे. हरणे जो मुरुडचा बीच आहे तिथे खूप जास्त वर्दळ वगैरे वाटत होते, त्यामुळे तिथे जवळच लागून जो बीच आहे तिथे आम्ही गेलो होतो. आणि त्यानंतर त्याच्या समोरच रिसॉर्ट वगैरे पण आहे. तर हे लोकेशन आहे, तर खूप छान आहे. आणि मागे 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 म्हणजे एवढ्या मागे नाही आदू, तिथे बसू शकते. हा बघ, हा 1 तिला पाण्यात बसायचं अजून. असंच दाखवणार. पाल
तर संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावरती नुसता लाटांचा आवाज जरी ऐकला तरी खूप प्रसन्न असं वाटतं. आपल्याला जेव्हा गावाला राहत असतो तेव्हा त्याची किंमत वगैरे कळत नाही आणि त्यावेळेस असं वाटतं की काय समुद्र वगैरे बघायचं जवळ असतो. ज्यांना गावाजवळ समुद्र आहे त्यांना काही नवीन असं वाटत नाही. पण ज्यानंतर आपण शहराकडे वळतो आणि तिकडे जेव्हा आपण धावपळीच्या ह्याच्यामध्ये असतो त्यानंतर मग थोडा वेळ का होईना गावाला आल्यानंतर खूप छान वाटत असतं. त्यामुळे अधूनमधून आमची फेरी असतेच गावी. गावाला गेल्यानंतर मग समुद्रकिनारे वगैरे इकडे तिकडे जात असतो. मागच्या वेळेस पण आलो होतो आम्ही तिथे गणपतीच्या मंदिरामध्ये वगैरे गेलो होतो. यावेळेस जायला असं वेळ नव्हता त्यामुळे आम्ही एक दोन दिवसासाठीच आलो होतो. त्यामुळे जवळचं जे आहे ते इकडे फिरायला. बरोबर आहे. मी पण ऐकलं थोडं. येत आहेत ती पण. अरे येत आहेत. सगळे लाईनमध्ये आहेत रिसॉर्ट. तर बघ काय बोलते हे समोरचा व्ह्यू बघ किती दोन आहेत. त्यानंतर मग आम्ही गेलो दापोलीमध्ये जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवायला संध्याकाळी. आणि हे हॉटेल खूप सुंदर आहे. तिथलं जे डेकोरेटिव्ह आहे पार्टचं ते मी नंतर एका क्लिपमध्ये ॲड करेन. खूप भारी वाटत होतं. आलेली नाही ना पहिल्यांदा नवीन तेव्हा शोधायला लागला समजला. हां बोल ना. सन्मानची रिसेप्शन वाच ना इंग्लिशमधलं. ही मूर्ती बघ कसली भारी आहे. रिसेप्शन म्हणजे स्वागत करतात ना त्याला. मस्त आहे ना पार्क. त्यानंतर मंडणगडला रिटर्न जाताना आम्हाला एक छोटंसं मंदिर दिसलं रस्त्यामध्ये. तिथे थांबलो आम्ही आणि भारी वाटत होतं मंदिर. तिथे शिवलिंग वगैरे स्थापित केलं होतं. त्यानंतर असं छानपैकी मूर्ती वगैरे होती. खूप भारी वाटत होतं. थोडा वेळ थांबलो आणि त्यानंतर पुढे गेलो. पुढे जाताना आम्हाला पालवणी गाव लागतं, आमचं मूळ गाव. तर हे आहे पालवणीचं ग्रामदेवतेचं मंदिर. नेहमी जेव्हा गावाला येतो तेव्हा आम्ही तिथे जाऊन तिथे नमस्कार वगैरे करून पुढे जातो. तर ही आहे पार्वती माता जे आहे ते ग्रामदेवीचं मंदिर. श्री गजानन श्री गजानन श्री गजानन श्री गजानन श्री गजानन ओम श्री गजानन ओम श्री गजानन ओम श्री गजानन. काय नाही आणि मार्केटमध्ये थोडं जाणार. त्यानंतर मग आम्ही गेलो आमच्या काळकाईचं जे मूळ कुलदेवताची जागा आहे तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही पायावगडे पडलो. त्यानंतर जाताना रस्त्यामध्ये मंडणगडमध्ये जाताना बरेचसे जे आहे मळे वगैरे ज्यांनी असं डेव्हलप केलं ते खूप भारी वाटत होतं. त्यानंतर आदल्या दिवशी जेव्हा मुंबईला जायच्या आदल्या दिवशी आम्ही मंदिरामध्ये गेलो. जे महालक्ष्मीचं मंदिर आहे कुंबळ्याचं. तर ते ग्रामदेवतेचं मंदिर आहे. नेहमी जेव्हा मुंबईला जात असतो आम्ही त्याच्या आदल्या दिवशी आम्ही ते दर्शनासाठी वगैरे येत असतो. शिवमंगलम गुरुमंगलम आला तुझ्या आदेश गुरु आदेश गुरु दादा माया मचनाची आदेश गुरु गोरक्षनाची आदेश गुरु रामनाथची आदेश गुरु कानिकाची आदेश गुरु देवीनाथची आदेश गुरु महादेव त्यानंतर रिटर्न येताना रस्त्यामध्ये पालीचा गणपती लागतो. तर हा पण गणपती जो आहे तो अष्टविनायकांपैकी आहे आणि दरवेळेला म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये काही बघितला तर आम्ही तिथे दर्शनाला जात असतो. पालीच्या गणपतीच्या इथे ना आम्ही इथे गेलेले तर भरपूर गर्दी होती आणि ऊन पण भरपूर होता. आणि ना पालीच्या गणपतीचं ना दर्शन भरपूर मस्त झालं.
तर ज्या दिवशी आम्ही पालीला गेलो होतो ती अंगारकी संकष्टी होती त्या दिवशी, त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती, पण दर्शन छान झालं आम्हाला. त्यानंतर मग पुढे आम्ही रिटर्न मुंबईला आलो. तर हा जो ब्लॉग आहे त्यामध्ये क्लिप ॲड केल्या त्या सगळ्या रॉ आहेत आणि ते कुठेही मी एडिट वगैरे काही जास्त केलेलं नाही आहे. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या 10,000 लाईक करा.